अखेर भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे बघा। लाडक्या बहिणींना आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा झालेला आहे। परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता वितरित झालेला नाही, कारण की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर होणार नाही। म्हणजेच आज प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। उर्वरित जे 24 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 24 जिल्ह्यांमध्ये कधी जूनचा हप्ता विस्तांतर राहणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। परंतु काही यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सुद्धा ऐकले असेल की जून महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे बघा। लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याचा 13वा हप्ता विस्तांतर होणार आहे का? म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर होणार आहेत का, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु ज्या बहिणींना अजून जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना कधी हप्ता येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता विस्तांतर झालेला नाही, त्यामुळे काय बहिणींच्या मनामध्ये भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे की आपला अर्ज अपात्र झाला आहे का, आपलं आधार कार्ड डिलिंक झालं आहे का। तर बघा, जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांमध्ये नसेल तर तुम्हाला उद्या आणि परवासुद्धा पैसे येणार आहेत बघा। आज जून महिन्याचा 12वा हप्ता व जुलै महिन्याचा 13वा हप्ता उद्या विस्तांतर होणार आहे का, ते सुद्धा आपण समोर बघणार आहोत। म्हणजेच टोटल मिळून 3000 रुपये खरोखर बहिणींना मिळणार आहेत का, ते आपण अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्य माहिती तुमच्यापर्यंत येत असते। तर चला बघूया की जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे विस्तांतर होणार आहेत का। त्याचप्रमाणे आज सकाळी 8 वाजल्यापासून ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, तर त्या लाडक्या बहिणींना आज जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे का, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊयात। लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्याचे 16,500 रुपये विस्तांतर झालेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्या अनुषंगाने आज 12वा हप्ता सुद्धा विस्तांतर होत आहे। म्हणजे 12 महिन्यांचे टोटल मिळून 18,000 रुपये तुम्हाला विस्तांतर होणार होते। ज्या लाडक्या बहिणींना 18,000 रुपये मिळाले असतील त्यांनी पूर्ण वर्षाचे पैसे मिळाले आहेत। परंतु ज्यांना टोटल मिळून 18,000 रुपये आलेले नसतील, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना 11 हप्त्याचे पैसे आले असतील किंवा मागील हप्त्याचे पैसे अर्धवट आलेले असतील, तर त्या बहिणींना मागील हप्त्याचे पैसे देण्यात येणार आहेत। म्हणजेच आदित्य मॅडमनी सांगितले आहे की माहितीनुसार लाडक्या बहिणींना अर्जाची तपासणी करून त्यांना किती हप्ते भेटले आहेत, म्हणजे मागील सर्व हप्ते भेटले आहेत का, हे सुद्धा तपासण्यात येत आहे। कारण की लाडक्या बहिणींना आज सकाळपासून काही बहिणींच्या खात्यामध्ये थेट 18,000 रुपये विस्तांतर होणार आहेत। त्याचप्रमाणे जून आणि जुलै महिन्याचा हप्ता उद्या तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होईल का किंवा परवाच्या दिवशी होईल, हा प्रश्न सर्व बहिणींच्या मनामध्ये पडलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आदिती मॅडमनी सांगितलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला जून महिन्याचा 12वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। अजून जुलै महिन्याचा निधी आलेला नाही, त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता सध्याच्या स्थितीला लगेच विस्तांतर होऊ शकत नाही। कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या होत्या की प्रत्येक महिन्याच्या कोणती तरी एक तारीख फिक्स करा आणि त्या तारखेला तुम्ही त्या महिन्याचा हप्ता देऊन टाका। परंतु आदित्य तटकरे मॅडमनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही महिन्याची एक तारीख फिक्स करणं शक्य होत नाही। कारण की या पैशाचा जो निधी असतो, म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो निधी असतो, हा निधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून येत असतो। म्हणजे या निधीला थोडाफार वेळ लागत असतो, त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या एक तारीख फिक्स करणं शक्य होत नाही। परंतु लाडक्या बहिणींना दिलेले वचन 100% पूर्ण करणार आहोत आणि 5 वर्ष अशाच पद्धतीने ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुद्धा चालणार आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी गैरसमज करून घेऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। बघा, टोटल मिळून 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। त्यासोबत मागील हप्त्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत। बघा, काही बहिणींना पुढील हप्ते येत आहेत, परंतु मागील हप्त्याचे पैसे अर्धवट आहेत। ज्या बहिणींना अर्धवट पैसे आलेले होते त्या बहिणींना मागील हप्त्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ही होती लाडक्या बहिणींनो आज लाडक्या बहीण हप्त्याबद्दलची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।